मंदिराच्या आतमधनही पाहिलं, बाहेरून पण पाहिलं. त्यांनी स्वतः म्हटले की मंदिरामुळं आमच्या रस्त्याला काही अडचण नाही. जे पण चुकीचे प्लॅन बनवले गेले, जे ब्रिजचं काम चालू आहे, पण ते आम्ही आमचे नकाशे चेंज करून घेऊ. पण मंदिर आम्ही हात लावणार नाही किंवा काय पण केली कारवाई तर तुमच्या संमतीशिवाय होणार नाही. पण तरी देखील आम्ही कुणावर भरोसा ठेवणार नाही. जर चुकून पण 1% त्यांनी काय मंदिराला छेडायला प्रयत्न केला तर आम्ही सगळे हिंदू बांधव या सनातन धर्मासाठी, मंदिर वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊ आणि प्रशासनाचा विरोध करू. प्रशासनाने जे पण चुकीची पावलं उचलतायत, फक्त आमच्या मंदिराला त्रास द्यायचं. मस्जिदींना आज 15 मस्जिदी पुण्यातले कोर्टाने ऑर्डर दिलेत. त्यांच्याकडे त्यांना जाऊन हिंमत नाही हात लावायची किंवा नोटीस द्यायची. फक्त आमच्या हिंदू मंदिरांना त्यांना त्रास द्यायचं, हिंदू लोकांना त्रास द्यायची जर का भूमिका असेल तर याच्या पुढं कदापि आम्ही सहन करणार नाही. मिलिंद भाऊ एकबोटे, आमच्याकडं हिंदुत्वाचे बरेचसे असे कार्यकर्ते आहेत जे हिंदू धर्मासाठी मरायला तयार आहे, जागेवरती जेलमध्ये जायला तयार आहे. पण आम्ही मंदिराला अजिबात एक वीट पण हात लावू देणार नाही प्रशासनाला. हो, हा, आज आम्ही गुरुवारी 7 ऑगस्टला 7 वाजता महाआरती ठेवली होती. सकल हिंदू समाज आणि सगळे हिंदू बांधव सगळ्यांनी मिळून आज एकजुटीने महाआरती केली होती. हजारोच्या संख्येने इथं लोक हिंदू बांधव आले होते. सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की मंदिराचं अजिबात हात लागला नाही पाहिजे. जर का चुकून पण प्रशासनाने परत हात लावायचा निष्पाप केला तर आम्ही हिंदू लोक प्रशासनावरती आज हजारो होते, उद्या लाखो लोक घेऊन आम्ही पालिकेवरती इथं आंदोलन करू. नाही तर नोटीस मागे घेतलेली आहे, पण त्याच्यात दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे. अजून पण त्यांनी प्रॉपर उल्लेख करून दिलेला नाही. त्यांनी म्हटले की तुमच्या बरोबर संमतीने आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. कदाचित थोडंफार आम्ही रोड वाइंडिंग मध्ये घेऊ. पण आम्ही सगळ्या हिंदू समाजाचं एकच म्हणणं आहे की आम्ही मंदिराची एक विटाला सुद्धा हात लावू देणार नाही. तुमच्या मस्जिदी चालतात, तुम्ही रस्ते त्याला बाजूने घेतात, आमच्या मंदिराने तुम्हाला काय त्रास आहे? तुम्हाला रोड वाढवायचा, तिथं खरं बघायला तर अडचण नाहीये मंदिरामुळं, पण हे मुद्दामून त्रास द्यायची भूमिका आहे. का तर त्यांना काय वाटतं हिंदू लोक सहन करतात. पण आज हिंदू जागृत झालेला आहे. ह्याच्या पुढं हिंदू लोक अजिबात अन्याय सहन करणार नाही. हिंदू लोक, स्थानिक आमदार पण आम्हाला मदत करतायत. त्यांनी पण पालिकेत बोलले, खासदारांशी पण बोललोय आम्ही, मुरलीमोहोळ दादांशी पण, त्यांनी पण पालिकेत कळवलेलं आहे. फडणवीस साहेबांशी पण आम्ही निरोप पाठवलेला आहे. त्यांनी पण म्हटले आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे, नकाशे पालिकेला चेंज करायला लावणार आहे. पण तरी देखील आता त्यांनी जे प्लॅन दाखवला त्यांनी